मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबई ही तुमची आमची आहे. मुंबईसाठी आजपर्यंत ज्यांनी संघर्ष केला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी ज्यांनी रक्त सांडलं, शहीद झाले, त्या सर्वांनी मुंबई महाराष्ट्रासोबत ठेवली. पण आताचे राजकीय पक्ष मराठी माणसाची मुंबई म्हणतात, पण निवडणुका आल्या की कुणाला संधी देतात. आज राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा किती अमराठी लोक आहेत. आज सुद्धा किती राजकीय पक्षांनी अमराठी लोकांना उमेदवारी दिली. म्हणजे एका बाजूला मुंबई आमची म्हणायचं आणि एका बाजूला मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करायचा. मुख्यमंत्र्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर कुणाचाही बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येणार नाही. हे जरी खरं असलं तरी मुंबईमध्ये मुंबईचे लचके तोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कसं अमराठी लोकांना आणि इतर भाषिकांना संधी देण्याचा प्रयत्न केला. म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अमराठी लोक कसे बसले, उत्तर भारतीय लोक कसे बसले, गुजराती कसे बसले, आमच्या मराठी माणसाला का प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणं गरजेचं आहे. कारण ही लोक मुंबईत पोट भरायला आली, इंग्रजासारखीच जगायला आली. ते व्यापार करायला आले होते, हे पोट भरायला आले, हे इथं विस्तारले आणि नंतर इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. तसंच गुजराती, मारवाडी, राजस्थानी, अमराठी पोट भरण्यासाठी आले आणि आता मुंबईच काय महाराष्ट्राचे सुद्धा राज्यकर्ते बनले. ते कुणी किती जागा दिल्या मुंबई महापालिकेत, या सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायचे. सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. मुंबईमध्ये सर्वाधिक मराठी आणि अमराठी नगरसेवक कुणाचे आहेत, या सर्व गोष्टीचा सारासार विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करू. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर हे हक्काचं आपलं संतोष शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये सत्ता मिळवायची होती. किती अमराठी लोकांना भारतीय जनता पार्टीनं संधी दिली, किती मराठी लोकांना संधी दिली, या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायचा म्हटलं, आकडेवारी मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीनं फक्त एका मुंबईमध्ये 52 मराठी लोकांना नगरसेवक पदाची संधी दिली, तर 19 गुजराती लोकांना भारतीय जनता पार्टीने मुंबईमध्ये निवडून आणलं किंवा त्या ठिकाणी अजून जास्त त्या जागा दिल्या असतील. पण 19 नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे गुजराती निवडून आले. 13 उत्तर भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. मुस्लिम हे मुस्लिम द्वेष्टे आहेत, मुस्लिमांना विरोध करतात, सगळं माहिती, तरी सुद्धा एक मुस्लिम उमेदवार भारतीय जनता पार्टीचा मुंबईमध्ये निवडून आला. सगळ्यात महत्वाचं, जे अभाषिक आहेत ते सुद्धा 4 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेत. म्हणजे 89 नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यांची आकडेवारी पाहता तुमच्या लक्षात येईल की फक्त गुजराती आणि उत्तर भारतीय, मुस्लिम आणि अभाषिक या सगळ्यांनी मिळून 89 नगरसेवक होत असताना 52 फक्त मराठी आहेत, हे विसरून चालणार नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीने परप्रांतीयांना प्रचंड मोठं स्थान दिलेलं आहे. त्याच्या खालोखाल आपण ज्यांचे 58 मराठी नगरसेवक आहेत, ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. गुजराती एका उमेदवाराला नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. हा उद्धव ठाकरेंच्या मशाली चिन्हावर. उत्तर भारतीयांना त्यांनी एकही त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी दिलेली नाही किंवा नगरसेवक निवडून आलेला नाही. मात्र 3 मुस्लिम उद्धव ठाकरेंच्या नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून आलेत. अभाषिक 3 त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे 51 सह इतर असे 65 नगरसेवक महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंचे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. त्यांनी या सगळ्या गोष्टी आपण बारकाईनं हे करायला पाहिजे. तिसरा पक्ष आहे शिवसेना, अर्थात एकनाथ शिंदेची, ज्यांचे मराठी 24 नगरसेवक आहेत.
म्हणजे एकूण 29 नगरसेवकांपैकी 24 नगरसेवक हे मराठी आहेत, एक गुजराती आहे, एक उत्तर भारतीय आहे, परत 2 अभाषिक आहेत, एक मुस्लिम आहे. एकूण संख्या जर पाहिली 29 नगरसेवकापैकी अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेनी सुद्धा एक उत्तर भारतीय आपल्या गळाला लावला किंवा त्याला प्रतिनिधित्व दिलं, म्हणजे याचा सुद्धा विचार होणं अपेक्षित आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून जसं भारतीय जनता पार्टी आहे तसं राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस सुद्धा आहे. काँग्रेसचे एकूण 24 नगरसेवक आहेत, त्याच्यापैकी 6 फक्त मराठी भाषिक आहेत. म्हणजे काँग्रेस हे त्या भाजपपेक्षा पुढे म्हणलं तरी हरकत नाही, कारण मराठी भाषिकांना काँग्रेसने जास्त संधी दिली नाही. फक्त 6 नगरसेवक काँग्रेसचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत मराठी भाषिक. गुजराती एकही काँग्रेसचा निवडून आलेला नाही. उत्तर भारतीय सुद्धा 2 त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मुस्लिम 14 नगरसेवक काँग्रेसचे हे स्पेशल मुस्लिम आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त काँग्रेसमध्ये मुस्लिम निवडून आले. म्हणजे काँग्रेस ही मुस्लिमांची पार्टी आहे का, काही दिवसांनी लोक प्रश्न विचारतील. आणि अभाषिक असे 2 नगरसेवक आहेत. म्हणजे एकूण 24 चा आकडा हा काँग्रेसचा आहे. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं होतं ते म्हणजे MIM. एक मराठी भाषिक उमेदवार म्हणजे मुस्लिमेतर हा मराठी भाषिक उमेदवार MIM कडून निवडून आला. गुजराती एक सुद्धा नाही, उत्तर भारतीय एक सुद्धा नाही. 7 मुस्लिम नगरसेवक हे MIM चे आलेले आहेत आणि अभाषिक सुद्धा काही नाही. म्हणजे एकूण 8 नगरसेवक MIM चे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चर्चा करूया. मनसेचे एकूण 6 नगरसेवक आहेत, त्याच्यामध्ये 5 नगरसेवक मराठी आहेत आणि 1 नगरसेवक उत्तर भारतीय आहे. म्हणजे मनसेनी एका जागेसाठी उत्तर भारतीय उमेदवार निवडून दिला, याचा विचार महाराष्ट्रानं करणं अपेक्षित आहे आणि त्यांनी जनतेने सुद्धा निवडून दिलेला आहे. पुढचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात अजित पवारांची. मराठी एक सुद्धा माणूस निवडून आलेला नाही, उत्तर भारतीय नाही, गुजराती नाही. मुस्लिम मात्र 3 नगरसेवक निवडून आलेत आणि अजित पवारांचे मुंबईमध्ये फक्त 3 नगरसेवक आहेत, तेही मुस्लिम आहेत. म्हणजे पार्टी कुणाची आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. नंतरचा पक्ष म्हणजे शरद पवारांची तुतारी आहे. एकच नगरसेवक आहे आणि तो मराठी आहे. आणि समाजवादी पार्टी ज्यांचे 2 नगरसेवक मुस्लिम आहेत आणि 2च नगरसेवक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त गुजराती आणि उत्तर भारतीयांना, 19 गुजराती आणि 13 उत्तर भारतीय, या दोघांची जरी बेरीज केली तरी 32 नगरसेवक हे फक्त महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, जे मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करतात. राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा लोढा वगैरे यांचीच लोक आहेत. म्हणजे मुंबई ताब्यात घ्यायला किंवा मुंबई ह्यांच्या घशात घालायला भारतीय जनता पार्टी 1 नंबरचा पक्ष असेल आणि बाकीचे सगळे मुख घेऊन गप्प बसतील, याबद्दल ते मात्रही शंका नाही. पण अशी जर आकडेवारी भविष्यात वाढत गेली तर मराठी टक्का हा संपून जाईल आणि या सगळ्या लोकांची तिथं चलती असेल, हे वेगळं सांगायची गरज नाही. बाकी आपण सुज्ञ आहात. धन्यवाद. मुंबई वाचवा, महाराष्ट्राला पुढे घेऊन जा आणि हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे सांगायला विसरू नका. तुमचं काय मत आहे नक्कीच कळवा.